सोन्या तयाऱ्या बियाऱ्या सर्व होई जायला शेत ना रे. तयाऱ्या बियाऱ्या सर्व होई जायला शेत, पण मग नेमकी कार्यक्रम न कस काय शे नियोजन? हो तुम्ही तर तुमना करी गेल शे मला माहित शे, पण मग तरी विचारा ना कर्तव्य शे की कार्यक्रम नेमकी कसा सुरुवात कशी शे बा असे. अरे तयाऱ्या नको चिंता घेऊ, सर्व व्यवस्थित होई जायला शे, काहीच विषय नाही. फक्त आता काय करणं शे माहित शे का, पाहुणा रावळाचा नंबर घे, त्यासले फोन फान करी, मग मस्त आमंत्रण सांगितले ना पडी त्यासले. कसे शे बुवा आम्ही वर नको दाय पळवा आले, सर्वांचा नंबर टिपी गेलचेत ना, तू तुला मोबाईल मा सांगते आता एक एक नंबर लावस मग फोन मी सांगते, तू धडाधड नंबर सांग एकदम. आता पहिले कोणा देऊ, पंडित बापूंना देऊ का? हा सांगते ना, सांग तूच पहिले सांग ना पडी. घ्या 0011. तांब्र 0011. हा आणि 9121. 9121. हा लावा फोन मम्मी पाच दुसरा नंबर. हा हॅलो हॅलो. हो हॅलो पंडित बापू कुठे रे? काय रे भो सकाराम, काय काही नाहीस फोन होणार तुला, काय काम काढ गरज शे बर का? असे का, काय चालना बाकी तुन? काय नाही भो व्यवस्थित शे बर का. हा काय काम काढ? काय नाही भाऊ, पोऱ्याना ड्युट्या बुडल्या शेतीस म्हणत पोरो, तेवढा करता म्हणत चला पंडित बापूले आपला मेन माणूस शे फोन कर देऊ. मग ई लाग सकाळ कशी शे तुने बरंच काम शे तिथे, ड्युट्या बुदलेस ना ठिकाणी, तुले बरं वाढाले जमस म्हणे पीस 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 पीस. हो पण त्यामुळे तुले पहिलं आमंत्रण भाऊ, पहिलाच फोन तुलेच करेलचे बर का. थोडं परव ध्यान करी आपलं, सॉरी सकाळी लाग परवा आपल्या तिकडे जाण्याशी. बर बर चालेल ना, परवशेत ना परव मग सकाळी लागच बा. कोणता ठिकाणी शे? काय नाही बा, आता आपलं सटाणाकडे नाही का, बाक्षीकडे, बाक्षीले शेत बाक्षीले. आशे का? हा इलाग म्हणतात एवढं बा असे. बर बर चालेल ना इलागसू. ए यार मी काय म्हणते, आपला विटू ना नंबर दे रे. विटू कोणता भो? अरे आपला चंदन नळी ना. हा त्यांना नंबर आहे घे बर का, थांब पास मी. विठू 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 हा गे रे. हा सांग ना. ए टिप रे सोन्या नंबर टिप. 91681200. 91681200 टिपा रे. हा हा चालय मग. बर चाल इलाग तोडू बर का. बर बर चाले ना. हॅलो हॅलो. हा बोल रे बो. अरे काय चाललं विटू तुना, काही ना फोन नाही काय नाही. हो शेका गया? अरे काय नाही बो, काम चालू शेत, कांदा लागण चालू शे. काय मग येळच भेटत नाही, सकाळी सुद्धा संध्याकाळ पावंत वावरात फोन चाळा नाही, येळच भेटत नाही. आता बी कांदा लागण चालू शे, शेवटलाच तुकडं राहायचे तवशात तुना फोन होणार. काय म्हणत बोल ना. काय नाही बो, पोऱ्याना ड्युट्या बुडल्या शेत म्हणत परव ई लागेस तेवढं उभा उभे, तुना कांदा लागण बी चालू शे, उभा उभे ई लाग. कुठे शोध? अरे आपला बाक्षीले शेत बाक्षीले. बर बर ये लागसो ना मग. तेच म्हणत आपला मेन माणूस राही जाई, त्याला सांगणार नाही तेवढा करता फोन लाया तुले. बर ये लागसो ना मग. चाल भेटूत परव मग. बर चालय. आय पाय सोन्या बराच जण आता फोन लावाय जायची, उरेल सारेल तुला द्या आता. चालेल. तर मंडळी ड्युट्या बदल्यास लागा बर का, अजून व्हिडिओ काही संपेल नाही चालू शे, पाहत राहा देखत राहा. 2 hours later. व्यवस्थित वाढा बर का, कोणीच भुके राहायला नको. ओ पाटील हो काय जे? अहो प्रत्येक घरातला 2-2 3-3 जण सुटेल छतस. मटन पुरे का नाही माले तर काय गॅरंटीज नाही शी. 5 बोकड्या बी कमी पडे राहणार अशी वाटे राहणार माली.
मग निशी पब्लिक गबागप जेवण कराय नी सग गबागप मोठाला लाईनी शेतस. मग अशी किती आमंत्रण बिमंत्रण होतं. अरे ते गण 4,500 लोकच ना आमंत्रण होतं आहे ते काहीच पब्लिक नाही शे. दुपारून अजून पब्लिक येवानी बाकीशी. हो अहो मग मटण काय पुरावणी असं वाटे राय ना बघा. पहिले सांगितले तुम्ही अजून नंतर म्हणशात आचार्यानं काय सांगा नी. हो तरी कितला भेटला जेवण होते आजू. तरी अजून 700-800 पब्लिक जेवण करी. आतापर्यंत 2,000-1,000 पब्लिक ते जेवण होई गे. अजून 700-800 पब्लिक जेवण करी. पण मग पाटील त्या म्हण राहणार 4,000-4,500 पब्लिक शे म्हणे. तर मग त्यानावर अंदाज आहे मी काय पुरावणी अजून 2 बोकड्या आणणार पडती. तुम्ही लागाव तयारीले मटन नका टेन्शन घे. तुम्ही फक्त तयारीला लागा. बर बर. ए काही घेस रे. नको खाता भेटारा जाय पार बारीक होई घ्या ना. काय रे मग मटण आणायला जाई रे नका. जाणच पडे ना अजून 2,000-2,500 पब्लिक जेवण बाकी शे. मग पूर्ण नाही तर एवढा मोठा कार्यक्रम करायला काही फायदा व्हायला पाहिजे. तुमले तर माहित ना लोक किती बेकार शेतस. आटे खाते तटे जायचं आवते. आटे खाते तटे जायचं आवती. मग त्यापेक्षा उरे राहील परवडी. पण जिथलं लागत होते तिथले घेऊ. मग तुम्ही पहिलेच अंदाज करा ना एवढी पब्लिक एवढं पुरे का. हा इथे 3-3 टाइम पीस ना वाढा जाय ना काय मटण पुरे बरं. अरे 5 बोकड्या काय तू मजाक समजस का. 5 बोकड्या म्हणजे चांगले 7,000-8,000 पब्लिक जेवण करी जाई. मग आता त्या वाडा तुम्ही 3-3 टाइम वाढा लागा तर त्यांना म्हणे काही चुकीचे का. मग बरोबर अंदाज होता. तुम्ही खेळ का करा काय तो. मग 2 टाइम ठीक शे. 2च टाइम पीस वाढा. 3रा टाइम जावानच काही काम नाही तुम ना. मग तसे चालस का कार्यक्रम करायचा तर मुका म्हणणे करवा असे नाही करू. हा मग आता इथली पब्लिक जेवण करा नी 3रा टेबल आणि चोबल वाढा जाय रे ना. जाऊ द्या ना मग. वय ते आचार्याला सांग वय भाजी बनाडा लाव. वय तो त्याला सांगायचे. हा वय ना काय लागस काही नाही पाय नाही. इथे मला इथे पाहणं पडी ना. कोणले काय लागत विचारू दिशी का नाही. हा पाटील काय घेतस हो. नाही बरं नाही. अहो पोटभर जेवण करा. सकाराम काही घेस का आजू बनशी बो विचार बी नाही. नाही रे भाऊ पोटभर जेवण नाही घे. तेच ना मग काही भाजी बिजी. भाजी बिजी नका पीस सांगा पीस. दररोज जास्त लय पीस. हा सांगेल इरा ना तो. पाटील पोटभर जेवण करा. फोनवर नका बोलू ना. हळी मर्दांचे फोन चालचे हो. अय बाकर आण रे इथे बाकर दे रे. तर मंडळी अजून 2,000-2,500 पब्लिक जेवण बाकीची. तुम्ही काही लोड घेऊ नका आणि व्हिडिओ पाहत राहा. हो व्हिडिओ कस काय वाटणार आम्हाला कमेंट मा सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बॅक निघा आणि चॅनलला तिथे सबस्क्राईब नावानं ऑप्शन भेटत अशी काळा कलर किंवा लाल कलर त्यासाठी क्लिक करा. जेणेकरून तुम्ही अशाच व्हिडिओ आपला पाहत राहशात आणि आपला व्हिडिओ तुम्ही डेली मेसेजद्वारे समजाई की तुफान आयराणी या यूट्यूब चॅनलना भारी 1 नंबर व्हिडिओ ही लागेल छे. मंडळी तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाया. त्यामुळे तुम्हाला मनपशा आभार. आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा. आणि मंडळी हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. पूर्णपणे हा व्हिडिओ हास्यासाठी बनवलेला होता. मनोरंजनासाठी बनवलेला होता. त्यामुळे हा व्हिडिओ काय तुम्ही मनोर घेवा नाही. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा तुफान आयराणी. जय खानदेश. भेटूत अशाच एक पुढला नवीन व्हिडिओ मा.